गायनेकोलॉजिस्ट आहेत, लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट आहे. त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे सर्वाइकल कैंसर के स्क्रीनिंग में. इसे तुम्हारा लेडीज को जो भी प्रॉब्लम होते हैं आपको 40s मेनोपॉज के टाइम पे, उसके लिए कुछ 5 मिनट बताएंगे और वो जाने वाले हैं. डॉक्टर संदीप गोसावी. आपलं 40 इयर्स ना आपण काय काय बघायला पाहिजे. आयडियली पॅप्समेअर करून घ्यायला पाहिजे. जे साईन सिम्पटम्स येतात बॉडीमध्ये, चेंजेस येतात, त्याचा हॉर्मोन लेवल कमी होत जातो. कारण पहिला जो बॉडीमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन लेवल आहे तो एज ऑफ प्युबर्टी जेव्हा सुरुवात होते 40 मध्ये ते चेंजेस होतात. तर आपल्याला हॉर्मोनल चेकअप करून घ्यायला पाहिजे, पॅप्समेअर करून घ्यायला पाहिजे. आणि ज्यांनी तेव्हा सर्वायकल वॅक्सिन घेतलं असेल तर वेल अँड गुड आहे. आपण जर सर्वायकल वॅक्सिन देतो एज ऑफ 9 to 26, 40 मध्ये देतो, पण त्याची व्हॅलिडिटी चांगलं असेल तेव्हा एज टू 9 to 26 घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि अशा भरपूर काही गोष्टी असतात लाईक टू वॉच फॉर युअर सिम्पटम्स. बॉडीमध्ये विकनेस येणं, हेअरफॉल येणं, बॉडी एक होणं, हा रिलेटेड तो हॉर्मोन असू शकतो. तो हॉर्मोन प्रोफाईल करून घेणं. इट्स व्हेरी म्हणजे बेसिक या गोष्टी आहेत की पेरिमेनोपॉज आणि पाळी बंद होण्याच्या अगोदरची गोष्ट, बंद व्हायची वेळ आणि बंद झाल्यानंतर हे 3 फेज आहे. सपोज बिफोर 40 आपण बोलतो की तुम्ही पाळी आले 11 नंतर, तेव्हा आयर्न पासून कॅल्शियम D3 ह्या गोष्टी कमी होतात. तर मोस्टली 40 नंतर हार्टचे पण इन्सिडेंट पाहिले जातात फिमेलमध्ये बिकॉज ऑफ चेंजिंग द हॉर्मोन लेवल. त्या अशा गोष्टी पाहायला पाहिजे. आणि नंतर सर्वायकल वॅक्सिन हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. रेग्युलर चेकअप फॉर 40 इयर्स. पॅप्समेअर म्हणजे एक फिमेलचा चेकअप असतो की सर्व कॅन्सर आहे का नाही हे शोधण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर हा दरवर्षी तो 2 वर्षाला केला पाहिजे. तो निगेटिव्ह असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आणि बाकी पाळी येण्याच्या अगोदरचे जे सिम्पटम असेल तर ते रेक्टिफाय करून द्यायला पाहिजे. आपल्याला वाटतं आपण चिडचिड करतो, पण हा एक सिम्पटम असू शकतो पाळी किंवा हॉर्मोनल डिस्टर्बन्स. हा चेक केल्यावर तर बेसिक औषधं चालू केल्यावर किंवा जस्ट डाईटने पण हा फरक पडतो. तो हा एक बेसिक सांगायचं होतं. ठीक आहे. थोडक्यात सरांनी फक्त सर्वायकल कॅन्सर बद्दल सांगितलं. तुम्हाला काही क्वेश्चन म्हणजे काय डाऊट असेल तर त्याच्याबद्दल विचारू शकता. वॅक्सिन कधी घ्यायची वगैरे काय? 9 to 25 मध्ये, वयाच्या 9 वर्षापासून 25 मध्ये ज्यांनी फिमेल्सला घेतली नाही त्यांना कसली वॅक्सिन? सर्वायकल वॅक्सिन. प्रेग्नेन्सी दरम्यान होतात का ती वॅक्सिन? प्रेग्नेन्सीला नाही. प्रेग्नेन्सी मला कुठली झालं की घेऊ शकतो. प्रेग्नेन्सी नसताना घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली अगोदर घ्यायला पाहिजे. 25 नंतर नाही घेऊ शकत. 25 नंतर नाही घेऊ शकत. घेतात लोक 35 ला घेतात, पण आयडियल त्याचा रोल ना 9 to 25. कमी जेव्हा प्रेग्नेंट नाही आहे तेव्हा लग्न पण नाही झालं, कॉन्टॅक्ट पण नाही झालं, तेव्हा फायदेशीर आहे. कारण तो व्हायरस स्प्रेड होतो कॉन्टॅक्ट. 80% जो फिमेल अनमॅरिडला जास्त 25च्या आत अनमॅरिड असते. ज्यांच्याकडे फॅमिली हिस्ट्री आहे त्यांना घ्यायलाच पाहिजे. त्यांच्या घरी झालं समजा आता जर समजा मॅरिड आहे आणि त्यांनी किती वर्ष हे 35-45 पर्यंत वॅक्सिनचा काही प्रॉब्लेम नाही, पण एफिकेसी कमी होतं, पण प्रिव्हेन्शन तर होतं. कारण आयडियली तेव्हा गेला पाहिजे जेव्हा अनमॅरिड आहे किंवा एज कमी आहे. जसं 11 to 12 तर चालू केलं गव्हर्नमेंट प्रमोट करतो. त्या टायमाला 2 डोसमध्ये होऊन जातं. एज वाढली अबो 50 आणखी 3 डोसेस घ्यावं लागतं. 6. प्रिव्हेन्शन इज द बेस्ट मेडिसिन आहे. आणि एकदा एज झालं अबाउट 35-40 झाले की आपण पॅप्समेअर करून घ्यायला आपण नोटीस केलं प्रॉब्लेम नंतर येण्यापेक्षा आपण पॅप्समेअर एक छोटा टेस्ट असतो, टेन्शन नसतं. त्याच्यामध्ये कळलं की आपल्याला कॅन्सर किंवा नाही आहे भीती नाही राहत. आणि इंडियामधला कॉमनेस्ट कॅन्सर आहे सर्वायकल ब्रेस्ट कॅन्सर इंडियामध्ये. किती पर्सेंटेज सांगता येत नाही, पण आता कॅन्सर रेशिओ पाहायला गेला तर 60% सर्वायकल असतो, 30% ब्रेस्ट आणि बाकीचे कॅन्सर म्हणजे कॅन्सरचा रेशिओ आहे. आणि म्हणजे कुणाला होईल सांगता येत नाही. तो प्रिव्हेन्शन इज ओनली ट्रीटमेंट माहिती असते. हा मला वाईट डिस्चार्ज म्हणून मिळत नाही. वाईट डिस्चार्ज म्हणून सिम्पटम होऊ शकतो, ब्लिडिंग होतं तोही सिम्पटम होऊ शकतो. आणि सिम्पल एक टेस्ट असतो, तो केला की आपल्याला वर्षभर करायची गरज म्हणजे 2 वर्ष येईल. आणि तो 95% कारण सर्व्हिसच्या एकूण स्टेटिंग घेतलं जातं. तो 95 to 99% राईट असतो. सगळ्यांनी ती टेस्ट केली पाहिजे. येस, एव्हरीबडी अबाउट 25 केलंच पाहिजे. आणि एक वर्षातून एकदा किंवा वर्षातून 3दा म्हणजे 20 आज केली. जर एकदा वॅक्सिन दिली त्याच्यानंतर
त्याच्यानंतर हा प्रिव्हेन्शनसाठी आपण टेस्ट करतो की नाही, बॉडी फिवर आले सीबीसी करतो, कसा चेकअप आहे. नाही म्हणजे वॅक्सिन घेतल्यानंतर पण करायची गरज आहे का? वॅक्सिन नंतर जेव्हा मॅरिड व्हाल 40 इयर्स जेव्हा होईल तेव्हा हा बेसिक टेस्ट लागेल. म्हणजे आफ्टर 40 सगळ्यांनी ज्या पण वयात ती वॅक्सिन घ्या आणि ज्यांनी अनमॅरिड आहेत त्यावेळेस काय होतं की 25च्या आत जेव्हा मॅरिड होण्याच्या आधी घेतलेली सगळ्यात बेस्ट प्रिव्हेन्शन. नंतर डायग्नोस्टिक पर्पजमध्ये म्हणजे आपल्याला होईल काय प्रिव्हेन्शन म्हणून 2-3 वर्षातून एकदा ही टेस्ट स्क्रॅपिंगची टेस्ट म्हणजे चेक करायला आणि हा वाढलाच आहे. कॅन्सर वाढला की याचा ट्रीटमेंट सर्जिकल नंतर किमो आहे, सिम्पटम्स रेडिएशन. मध्ये काय अर्ली सिम्पटम्स काय दिसतात? कधी कधी 90% सिम्पटम येत नाही, म्हणून आपण चेकअप करतो. काही लोकांना व्हाईट डिस्चार्ज, ब्लिडिंग असेल, पण कधी कधी सिम्पटम उशिरा येतात, म्हणून आपण म्हणतो की पहिले काही दिसत नाही. जसं पैप्समेयर में कैंसर का टेस्ट है। जैसे बच्चा देने का किसी का व्हाइट डिस्चार्ज ज्यादा जा रहा है तो जो बोलते हैं ना टेस्ट वही टेस्ट। तो पैप्समेयर का टेस्ट होता है. जैसे एग्जाम्पल सिम्टम्स तो बॉडी में स्किन में आ गया, स्किन में दिखने लगा, बॉडी में देख लेते हैं, सर्विस अंदर रहता है, दिखता नहीं है, तो उसको स्क्रैपिंग करेंगे. जैसे एक सिंपल टेस्ट होता है, बहुत बड़ा टेस्ट नहीं है. उसमें सेल्स को निकाला जाता है, टेस्ट ट्यूब में स्लाइड में रख के चेक किया जाता है, सेल्स में दिख रहा है, अर्ली फीचर्स को पकड़ सकते हैं. ऐसा नॉर्मली कोई भी करवा सकता है. Yes, yes. एक प्रिव्हेन्शन या प्रिकॉशन बोल के करवा सकते हैं. और दूसरा की आता त्याचे सिम्टम काय होतील समजा येत असेल अगर आ रहा है symptoms किती तो- वर्षापासून सिम्टम चालू होतात? वो जैसा सपोज सर्वाइकल है ना, बीपी शुगर जैसा है, पता नहीं चलता जब तक शुगर आ गया. कैंसर का भी किसी को गुड लक अच्छा होगा तो व्हाइट डिस्चार्ज आने लग जाएगा, ब्लीडिंग महीने के बीच में शुरू हो जाएगा. हे सिम्टम असे शकतात की गाडीच्या मध्ये ब्लीडिंग होते. एकदा चेक केलं तर आपल्याला भीती राहत नाही, कारण सर्वाइकल वॅक्सिन घेतल्यानंतर मग असं काही भीती नाही. नाही एकदा वॅक्सिन घेतली तर ते प्रिव्हेन्शन होणार हां. आणि अर्ली एज मध्ये म्हणजे 25च्या आत घेतली अनमॅरिडला तर जास्त प्रिव्हेन्शन होणार 99. आजकालच्या मुलींना आपण हो. देतो ना, ते पुढे कारण बोलू त्याचा नये. कॉन्टॅक्ट काय कॉन्टॅक्ट झाल्यामुळे संबंध ठेवल्यामुळे तो होतो सर्वाइकल कॅन्सर. आणि मग त्याच्यानंतर प्रिकॉशन म्हणून आपण एक वॅक्सिन जरी घेतली तर 1-2 वर्षांनी वगैरे प्रिकॉशन म्हणून चेक करायला पाहिजे तरी पण. म्हणजे प्रिव्हेन्शन किती पर्सेंटेज पडणार, अर्ली घेतलं तर प्रिव्हेन्शन जास्त पडणार, मॅरिड आहे 40ला घेतलं तर प्रिव्हेन्शन कमी प्रिव्हेन्शन. बघा, प्रिव्हेंट करणं कॅन्सर ट्रीटमेंट हे फार अवघड पार्ट आहे. म्हणजे ट्रीटमेंटसाठी ऑपरेशन किमो त्यापेक्षा माहिती असेल ट्रीट केलं, सपोज आपल्या बॉडीवर आहे, ब्रेस्टवर पण असेल तर तुम्ही फील करू शकता. माहिती सर्व फील होत नाही, तर ते म्हणून म्हणतो आपण 2 वर्षांनी 3 वर्षांनी चेकअप करून घ्या. नॉर्मल असेल तर 2 to 3 इयर्स, 45 नंतर एव्हरी इयर करायला पाहिजे. नंतर किमोथेरपीला खूप त्रास होतो बरेच आणि जर जास्त झाला तर तो कम्प्लीट ट्रीटेबल नाही. असं सर्व स्त्रियांना नाही होत, कॉमर्स कॅन्सर आहे. कॉमनेस्ट आहे प्रिकॉशन. एक वॅक्सिन घेतल्यानंतर परत एक वर्ष नाही, असं सपोज लहान आहे 9 to 25 मध्ये 20 घेत- मध्ये सपोज. तर 20 मध्ये घेत आहे तर 3 डोस लागेल. 15 वर्षाच्या वरती 3 डोस, 15च्या खाली फक्त 2 डोस लागतील. तिच्यानंतर 3 दिवस. 15 वर्षानंतर तुम्ही वॅक्सिन घेताय तर 3 डोस 6-6 महिन्याच्या गॅपने घ्यायचा. आणि 15 वर्षाच्या